नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. नुकतेच मंडणगड दापोलीची ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि डोंबिवलीला आलो आहे. तर तिकडे ट्रिपवर असताना एक 4थ्या का 5व्या दिवशी गाडीचे साईड लाईट आणि जे आपले पार्किंग लाईट असतात ते चालणं बंद झालं. तर आत्ता आपण चाललेलो आहे रॉयल एनफिल्डच्या ऑथराईज सर्व्हिस स्टेशनवर. ते दाखवायचं आहे की काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की. आणि सेकंड थिंग, आपण जरा गाडी पण आज वॉश करून घेऊ. तर हा पूर्ण रॉयल एनफिल्डच्या थोडासा जो टेक्निकल इश्यू झाला आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ असणार आहे. किलोमीटर झालेत 1923. आपण जेव्हा डोंबिवलीवरनं निघालेलो 7 दिवसापूर्वी तेव्हा गाडीचे किलोमीटर होते 1325. जवळजवळ एक्झॅक्ट 600 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि अशी काही आता कंडिशन आहे आपल्या बाईकची. कोकणाची फुल माती लागलेली आहे, लाल माती. तर बघूया, सगळ्यात पहिले आपला प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करून घेऊया लेफ्ट राईटचा. आता मी तुम्हाला शो पण करतो. तेव्हा गाडी ऑन आहे, न्यूट्रलवर आहे आणि मी आता इंडिकेटर देतो आहे लेफ्ट राईटचा. आता मी इंडिकेटर दिला तर तो चालू नाही, इकडे पण काही सिग्नल येत नाही. तर चला आपण ते बघूया, पहिले रिपेअर करून घेऊया. तर आपण रॉयल एनफिल्डचं जे सर्व्हिस स्टेशन आहे ऑथराईज, तिथे पोचलेलो आहोत. हे डोंबिवलीची रिजन्सी इस्टेट आहे MIDCला, त्याच्याच समोर आहे. तर चला आता आतमध्ये गाडी दाखवू. चेक करायला आलेले. चीप आहेत ना त्या. अचानक बंद झालं. झालं. ओके, कनेक्शन लूज झालेलं, दॅट्स इट. हे पण बघू का आपलं पार्किंग लाईटचं, हजार्ड लाईटचं, हे बंद करावं लागलं. म्हणजे काय ते मी आता कोकणात गेलेलो, ते धडधड धडधड तर झालेलंच त्याच्यामुळे. चला, फक्त कनेक्शन लूज होतं. वायर सॉकेट त्यांनी काढून परत लावले. परफेक्ट. चला, प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालेला आहे. बॅकचा जो डिस्क आहे तो दाबला की साऊंड करतोय थोडासा, तो पण चेक करून घेऊ. ब्रेक दाबला की येतो आवाज. फर्स्ट गिअरवर टाकून ब्रेक मारून बघता.
तर मित्रांनो, आपला जो साईड लाईटच्या इंडिकेटरचा जो इश्यू होता पार्किंग लाईटचा, तो सॉर्ट आऊट झाला आहे. काही मेजर इश्यू नव्हता, फक्त कनेक्शन लूज झालेलं. मे बी कोकणात गाडी गेलेलं तेव्हा थोडेसे व्हायब्रेशनमुळे ते लूज झालेले असतात. तर त्यांनी ते चेक केले, फिट केले आणि आता नॉर्मल सगळं चालू झालेलं आहे. आणि मागच्या ब्रेकचा जो थोडाफार काय आवाज येत होता तो पण आता गेलेला आहे. तर आता बघूया, आपण गाडी वॉशला देऊया, नंतर चेनला क्लीन आणि लुब्रिकेंट पण करू. प्रेम उजाला सर्व्हिस सेंटरमध्ये आपण गाडी वॉशला आणलेली आहे. आपली गाडी लावलेली आहे. ही हॉंडाची गाडी झाली की आपली गाडी वॉश करायला लागते. बीचवर गेलेलो त्यामुळे पूर्ण रेती वगैरे लागलेली आहे सगळीकडे. कोकणात गेलेलो माती वगैरे लागलेली आहे. तर ते सगळं क्लीन करून घेऊ. चला. वॉश करायला घेतलेली आहे. आपण आता त्याला शॅम्पू वॉश करून घेतो. डिझेल वॉश करून नाही घेते सध्या. तर पहिले शॅम्पू वॉश करून घेऊया आणि नंतर बघीन. घरी गेलो की मी तिला चेनला जे आपण रॉयल एनफील्डचं किट घेतलेलं आहे, चेन क्लीन करायचं आणि लुब्रिकंट पण आहे आपल्याला, ते पण त्याच्यावर मारून देऊ, म्हणजे कसं चेन पण स्मूथ राहील. शॅम्पू वॉश करायला घेतली. मेरे को देना इधर गाय से उड़ा है. गाडी आपली शॅम्पूने धुवून झालेली आहे. आता पाण्याने धुवून काढतो. चला, आपली गाडी एकदम ब्रँड न्यू परत चकाचक दिसते. एअर क्लिनिंग गाडीला सुकवत आहे. गाडी वॉश करून झाली. आता स्वच्छ कपड्याने पुसून घेतो. आपलं वॉशिंग कंप्लीट झालेलं आहे. आता घरी गेल्यावर चेनला थोडं लुब्रिकेंट करून घेऊ. चकाचक झालेली आहे.